हॅलो, नमस्ते. कसे काय आहात आपण सर्व? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आज आपण भारत आता सध्या जागतिक अर्थव्यवस्थेचं केंद्रबिंदू कसं बनलेलं आहे आणि का बनले, हेतनं आपल्याला जनसामान्यांना काय फायदा होणार आहे, ह्याच्याबद्दल अगदी साधे भाषेत सर्वांना समजण्यासारखं बोलूया. पहिली गोष्ट, का केंद्रबिंदू झाले? आज आता सगळे देश भारताशी व्यापार करायला लाईनीत उभे आहेत. हो, का कारण ऑल ऑफ ए सडन का हा बदल झाला? ह्याला पहिलं कारण आपले ग्रेट मोठे भाऊ ट्रम्प साहेब आहेत. म्हणून पहिलेपासून मी 4-5 महिन्यापासून म्हणतीये, ते टॅरिफ म्हणायला लागले तेव्हापासून हे आपले भारताला हेल्पिंग आहे. आम्हाला आपली जागा दाखवणार आहे. त्याच्यामुळे आपण जागे झालो आणि पुढे जायला लागलो. त्यामुळे मेन कारण ट्रम्प साहेब आहे. का कारण आज काय झाले? सगळ्यांना ट्रम्प साहेबांनी दुखवले. तर युरोपियन युनियन असेल, इस्रायल असेल, एवढेच का कॅनडा असेल, ते कोणाला सोडलं नाही. त्यांना वाटत होतं सगळे मी सांगितल्यासारखं ऐकावं. मी पूर्ण जगाचा अध्यक्ष आहे असं वाटत होतं. ते विसरले ते फक्त अमेरिकेचे अध्यक्ष आहेत म्हणून. त्यामुळे अशा वेळी जगाला लक्षात आलं, नो डाऊट भारत देश आपला पुढे जात होता. आपले प्रधानमंत्रींचं काय म्हणेन मी, अगदी दूरदृष्टी आणि देशाचं हित, त्यांना दुसरं काही नाहीये करायचं, देशासाठीच आहेत ते. त्यामुळे त्याच्यामुळे हे सगळे देश भारताकडे आले आणि आमच्याशी व्यापार करा म्हणून लाईनीत थांबले. आणि भारतानं पण प्रतिसाद. शेवटी व्यापार हे बघा दोघांमध्ये मिळून होतो. तो काही एकट्याच्या फायद्यासाठी होत नाही. एकट्याच्या फायद्याचा विचार केला की अमेरिकेसारखं होते. अमेरिकेला काही वाटत होतं फक्त त्यांचा फायदा, टू मेक अमेरिका ग्रेट, एवढंच होतं. पण आपण तसं केलं नाही. आपण आपलाही फायदा, तुमचाही फायदा होईल असं आपण विचार केला. त्यामुळे मेनली फर्स्ट थिंग डोनाल्ड ट्रम्पचं टॅरिफ. एवढंच काय, साऊथ कोरियाला सुद्धा ते सोडलं नाही. एकदा साऊथ कोरियाला वाटलं काय करायचं, त्यामुळे पटकन त्यांचं शेअर बाजार पण कोसळलं. पण तासाच्या आत वर गेलं. का? त्यांना कळलं आता जगाला अमेरिकेला घाबरायची गरज नाही, कारण भारत आहे. पण हे अमेरिकेला पहिल्यांदा समोर उभं राहायला कोणाची तयारी होती? फक्त भारताची. तेही टॅरिफ वाढवलं तरी भारत काही घाबरलं नाही. निवांत शांतपणानं बसले. नो डाऊट आपल्याला हे करायला लोक बोलत होते का गप्प बसलेत, घाबरलेत, अमुक तमुक. पण ह्यांचं आपलं चाललेलं होतं विचार मंथन. त्यामुळे, आणि ही चांगली गोष्ट आहे, एकदम रागानं तत्काळ बोलून काही होत नाही, हे आता आपल्याला पण कळलेलं आहे.
आता हे झालं, ह्याच्यामुळे काय होणार आता फ्री ट्रेडमुळे एस्पेशली आपलं सोन्याचे वगैरे चांदीचे दागिने म्हणा किंवा आपलं काय म्हणेन मी टेक्स्टाईल्स रेडीमेड कपडे असतील, ह्याला जागतिक मार्केट एकदम ओपन झालेलं आहे. आणि ह्याला मेनली आपल्याला कॉम्पिटिटर्स होते बांगलादेश, पाकिस्तान वगैरे. आज आता आपण फ्री ट्रेड केल्यामुळे आपले वस्तू तिथे कमीला मिळणार आणि आपली क्वालिटी पण चांगली आहे, त्यामुळे सगळे आपले वस्तू खरेदी करणार. आता ह्या अशा गोष्टींना कुठलाही AI निर्माण करणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफ नो यूज. इथे माणसाचं इंटेलिजन्स लागते. त्यामुळे ह्या अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. हे सगळं हे होणार आहे, ह्याला वर्षभर लागणार. या यंदाच्या वर्षाचे शेवटला सगळं आपल्याला दिसेल. हे काही मॅगीगत लगेच 2 मिनिटांना आज करार झाला म्हणजे उद्याला दिसेल नाही, वर्षभर लागेल. त्यामुळे काय होणार, असे बरेच उद्योग आपले वाढणार आहेत. आणि माहित आहे, थोडे उद्योग वाढले की बाकीच्या उद्योगांनाही ते कसे हे वाट करून देतात, आपल्याला माहित आहे हे. त्यामुळे आपले युवकांना म्हणा, आपले लोकांना म्हणा, भरपूर नोकऱ्या मिळणार. स्किल महत्वाचं आहे, त्यामुळे स्किल मिळवणं हे आपल्या हातात आहे. अजूनही म्हणते मी, आता अजूनही वर्षभर आहे हे सगळं, तोपर्यंत आपल्याला आपलं स्किल वाढवता येईल. आणि जगातलं का नाही, आज अत्यंत वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ही भारताची आहे. नो डाऊट ट्रम्प म्हणाले असतील डेड इकॉनॉमी वगैरे, पण ही काही डेड इकॉनॉमी आहे का? डेड इकॉनॉमी असली की त्याला चालना मिळाली असती का? वाढ झाली असती का? नाही. त्यामुळे ह्याचा आपल्या लोकांनाही भरपूर फायदा होणार आहे. आपले मुलाबाळांना नोकऱ्या चांगल्या मिळणार आहे. त्यांचे स्किलला सगळीकडे वाव मिळणार आहे. आणि हे सगळं चालू असताना काय होणार आहे, इंडिया एक जगातली इम्पॉर्टंट अर्थव्यवस्था म्हणून उभं राहायला लागलेलीच आहे का उभं राहिलेलीच आहे म्हणायला हरकत नाहीये. जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि आपल्याकडे मार्केट पण वस्तूंना भरपूर आहे. त्यामुळे इंडियाचं मार्केट कोणालाही घालवायची इच्छा नाहीये. आणि आता सगळं जग एक साईडला झालं. फक्त अमेरिका एकटं पडून त्याला काही पुढे जाता येईल का? हो नाही. आज न उद्या ते पण येणारच आहे, त्यांचे टॅरिफ सगळे बाजूला ठेवून. त्यामुळे आणि एवढंच नाहीये, आता अमेरिकेतली लोकांना पण कळले, त्यांचे अध्यक्ष टॅरिफ म्हणून त्यांचं स्वतःचं नुकसान करतात. नुकसान अमेरिकेचं होत आहे. प्रचंड महागाई आहे तिथे, नोकऱ्या नाहीत लोकांना, प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकरी तरी अगदी भयंकर अवस्था झालेली आहे त्यांची. आणि हे सगळे दोष देता किंवा हे सगळ्याला कारणीभूत कोण आहे? डोनाल्ड ट्रम्प. त्यांचा अहंकार म्हणा, त्यांना वाटत होतं मी सगळं करतोय अमुक तमुक. त्यामुळे त्यांना वाटत होतं सगळं जग मी सांगितलं. पण दिवस सारखे नसतात. कायम चेंज
चाललेला असतो. चेंज इज परमनंट इन अदर वर्ड्स. बाकी काही परमनंट नाहीये, चेंज परमनंट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना जग आता भारताकडे बघायला लागलेलं आहे. मी हे पूर्वी पण 4-5 महिन्याचे पूर्वी सुद्धा बोललेली होते. भारत आपला जगाचं लीडर बनणार आहे. आज अमेरिकेला आतापर्यंत, आज म्हणत नाही मी, आतापर्यंत जे अमेरिकेचं स्थान होतं तर हळूहळू इंडियाकडे यायला लागलेलं आहे. त्यामुळे आपण सगळे ह्याचे तयारीत राहायला पाहिजे. नुसतं स्वप्न बघायची नाहीयेत. आपलं स्वतःचं व्हॅल्यू वाढवायचं. मी काही करू शकतो, आळस बिळस सगळं झटकून द्यायचं आणि आपल्यातले गुणांना ओळखायचं आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवायची. संधी भरपूर आहे आपल्याला. आपली तयारी पाहिजे एवढंच. हॅव ए गुड डे.